व ब्रिटिशांना इंधन फक्त इराणमधून मिळणार होतं, तेव्हा मिडल ईस्टच्या कोणत्याही भागामध्ये ऑइलची डिस्कवरी झाली नव्हती. ते फक्त आणि फक्त इराणमध्येच होतं. हे वर्ल्ड वॉर 1 ते वर्ल्ड वॉर 2 या कालावधीमध्ये इराणच्या सरकारमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली की कधी ब्रिटिशांचा कंट्रोल, कधी इराणच्या राजाचा कंट्रोल, असं अनेक वेळा चालू राहिलं. मात्र वर्ल्ड वॉर 2 नंतर एक मोठा प्लेअर या गेममध्ये आला, तो म्हणजे अमेरिका. तर या अमेरिकेने काय केलं की इराणचा जो 16% शेअर होता तो वाढून 20% केला. ब्रिटिशांना एक थोडीफार अमाऊंट ठेवली व आता अमेरिकेने ब्रिटिशांना सांगितलं की बाबा आता तुमच्यापेक्षा इंधनाची गरज आम्हाला जास्त आहे, तर आता आम्ही हे सगळं हँडल करतो. ब्रिटिशांनी त्यांना एक सुप्त होकार दिला की म्हणे आता तुम्हाला काय बघायचं ते बघून घ्या, आता आम्ही या सगळ्या गोष्टींना वैतागलो. तर अमेरिकेने त्यांच्या पद्धतीने इराणमध्ये स्थित्यंतरी घडवून आणून तिथले एक जे मिलिटरी लीडर होते पेहलावी नावाचे, त्यांनाच या इराणचा राजा बनवलं व त्यांच्या अंडर सगळा या देशाचा कंट्रोल दिला. पेहलावी अत्यंत सेक्युलर लीडर होता, तर त्याने ही सेक्युलरिझमची सगळी जी तत्व आहेत ती सगळी त्यांच्या देशामध्ये टाकायला सुरुवात केली. व पेहलावी अत्यंत वेस्टर्न प्रो होता. त्याने म्हणजे देशामध्ये फक्त वेस्टर्न सारखे कपडे घालायची. आता तुम्ही या फोटोमध्ये बघत असाल की फक्त सूटबूट घालायचा, महिलांनी बुरखा घालायचा नाही, अशा अनेक प्रकारचे बंधनं त्याने लादायला सुरुवात केली.